नैसर्गिकरित्या घरातल्या घरात झटपट ड्रायक्लिनिंगसाठी तुम्हाला लागणार आहे मोठीच्या मोठी सामानाची लिस्ट. फक्त आजकाल साडी ड्रायक्लिनिंगला द्यायचं म्हणजे किमान 300 रुपये बाजूला काढावेच लागतात. आता सिल्कच्या ज्या महागाच्या आपल्या साड्या असतात त्याला जरी काम असतं, बऱ्याचदा वेगवेगळ्या पद्धतीचं वर्क असतं, त्यामुळे त्या आपण डायरेक्ट वॉशिंग मशीनमध्ये टाकू शकत नाही आणि डायरेक्ट धुवायला पण देऊ शकत नाही. अशा वेळेला काय करायचं हेच मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, सगळ्यात आधी एखादी महागाची साडी, शक्यतो ज्या सिल्कच्या साड्या असतात त्या विकत घेतल्यानंतर पहिल्यांदा ड्रायक्लिनिंगला द्यायच्या. त्यानं काय होणार आहे, जेव्हा एखादी साडी अगदी नवी नवी येते आणि त्याच्यानंतर आपण ती 1, 2 ते 3, 4 वेळा किमान जरी वापरली आणि पहिल्यांदा तिला धुण्याची वेळ आली तेव्हा ड्रायक्लिनिंग केल्यानं त्याचे जे मोकळे धागे असतात, जर कुठे निघालेली जर असेल तर आणि रंग सुद्धा थोडासा फिक्स होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ती ड्रायक्लिनिंगला द्यायची आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी आज मी इथे घेतलेली आहे पिंक कलरची, अतिशय गोड असा हॉट पिंक आहे, जरा जर्द गुलाबी अशी प्युअर सिल्कची पैठणी, ज्याचे काठाला पण मस्त जरी काम आहे, बॉर्डरला पदर सुद्धा जरीचं काम आहे आणि प्युअर सिल्कची ही पैठणी आहे, जी माझ्याकडे एकमेव 6 मीटर 6 वार पैठणी आहे, जी मी खूप वेळा नेसलेली आहे. आणि दुसरी जी एक पैठणी हिरवी ती 9 वार आहे. तर आता मला ही जरा स्वच्छ करायची. वापरून झाल्यानंतर एकदा मी नवीन आल्यानंतर 1-2-3दा वापरल्यानंतर एकदा ड्रायक्लिनिंगला दिली होती, पण आता मला पुन्हा एकदा ती द्यायची नाहीये. घरातच नैसर्गिक पद्धतीनं झटपट बजेट फ्रेंडली मला ही साडी मस्त आता ड्रायक्लिनिंग करायची आहे. नंबर 2, साडी रोल प्रेसला कधीच द्यायची नाही. त्यानं काय होतं, जे साडीचे धागे असतात, स्पेशली महागाच्या सिल्कच्या साड्या, हँडलूमच्या साड्या, त्या फसकतात. जे मधले धागे असतात ते विलग होतात आणि साडी लवकरात लवकर फाटते, म्हणून रोल प्रेसला द्यायची नाही. त्याच्याऐवजी हा कमाल उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर 3, नैसर्गिकरित्या घरातल्या घरात झटपट ड्रायक्लिनिंगसाठी तुम्हाला लागणार आहे मोठीच्या मोठी सामानाची लिस्ट. फक्त रिठा. दॅट्स इट. आणि रिठा सुद्धा मोठ्याच्या मोठं पाकिट आणि खूप सारा नाही, तर चक्क 4 ते 5 रिठा आपल्याला लागणार आहेत. त्याच्या बिया टाकून द्यायच्यात आणि फक्त वरची सालं लागणार आहेत. आता हा रिठा कुठे मिळणार? Amazonवरती सुद्धा मिळतो, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मोठाच्या मोठा बॉक्स येतो, सगळं मिळून साधारण 350 रुपयापर्यंत बॉक्स येतं, ज्याच्यामध्ये तुम्ही असंख्य साड्या ड्रायक्लिनिंग करू शकता किंवा नंतर केसांसाठी सुद्धा शिकेकाई आणि रिठा वापरू शकताच. किंवा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुम्ही कुठच्याही लोकल मार्केटमध्ये जिथे एरवीच सँडलवूड पावडर, मुलतानी मिट्टी अशी ठिकाणं जी असतात दुकानं, तिथे लगेचच नैसर्गिक छान कच्चा रिठा मिळतो. अजून एक त्याला पर्याय म्हणजे काही आयुर्वेदिक औषधांची दुकानं असतात, तिथे पण रिठा नैसर्गिक मोठाच्या मोठा बी सहित मिळतो किंवा रिठ्याची पावडर सुद्धा मिळते. पण मी तुम्हाला सांगेन की कच्चा रिठा घेणं जास्त सोपं आहे. नंबर 4, आता जे 4-5 रिठा जे आपण घेतलेले आहेत त्याला चेचल्यानंतर, त्याची सालं काढल्यानंतर त्या बिया द्यायच्या टाकून आणि त्याची जी सालं आहेत ती पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं. अगदी ते 4-5 रिठाचे सालं बुडेपर्यंत तेवढंच पाणी घ्यायचंय छान, आणि ती त्याच्यामध्ये टाकायची आणि 5 मिनिट फक्त त्याला मस्त उकळी येऊ द्यायची. तुम्हाला लक्षात यायला लागेल, उकळी सुरू झाल्यानंतर अगदी पहिल्याच मिनिटानंतर हळूहळू फेस वरती यायला लागतो. इतका छान नैसर्गिक गुणकारी रिठा आहे. नंबर 5, आता जी साडी आपल्याला ड्रायक्लिनिंग करायची घरच्या घरी, ती साडी घ्यायची आणि चक्क साध्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायची. बादलीमध्ये साडी बुडेल इतपतच पाणी घ्यायचं आणि त्याला छान भिजवून ठेवायचे साधारण 5 मिनिटं. आता तुम्हाला दिसत असेल हळूहळू थोडासा रंग जाणार आहे, कारण सिल्कच्या साडीचा रंग जातो. इथे दिसतंय. तुम्हाला जर असं वाटलं की खूपच जास्त रंग जातोय तर लगेचच पाण्यातून साडी काढा, पण खूप जास्त रंग जात नसेल तर आता तुम्ही साधारण 5 मिनिटं ही साडी अशी साध्या पाण्यात भिजत ठेवायची आहे. वेळ संपण्याच्या आत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं नाव आहे उर्मिला. नमस्कार मंडळी. आणि स्किन केअर, मेन्स स्किन केअर, साड्या कशा नेसायच्या चापून चोपून अशा वेगवेगळ्या विषयांवरती कमाल व्हिडिओ घेऊन मी दर शुक्रवारी येत असते. व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधीच आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. झालेलं आहे आपलं मस्त छान 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता छान इथे गुलाबी थोडासा रंग सुटलेला आहे.
पण खूप जास्त रंग नाही आहे, कारण की याच्या आधी एकदा ड्राय क्लिनिंग झालेलं आहे. नंबर 6, आता एक छानसा टब घ्यायचा आणि त्या टबामध्ये साधारण आपली साडी भिजेल इतपत थोडंसंच पाणी घ्यायचं आणि आता जे आपण रिठा उकळून कोमटसर केलेलं पाणी आहे ते त्याच्यामध्ये गाळून मिक्स करून टाकायचं. नंबर 7, आता हे जे टबामधलं पाणी आहे ज्याच्यामध्ये आपण रिठाचं कोमट पाणी सुद्धा मिक्स केलेलं आहे ते जरा ढवळायचं आणि हातानं छान त्याला फेस येऊ द्यायचा. म्हणजे आपण बऱ्याचदा आपले कपडे नेहमीचे भिजवताना सर्फ एक्सेल किंवा जे डिटर्जंट पावडर टाकत असतो आणि मग हातानं छान ते गुळतो आणि हात मिक्स केल्यासारखं करतो, म्हणजे जरा फेस वरती वरती येतो. तशाच पद्धतीनं आपण मस्त फेस आणायचा आहे टबामध्ये. आपला अतिशय नैसर्गिक रिठा वापरून सुद्धा केवढा फेस येतो हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. नंबर 8, आता या टबातल्या रिठा आणि साधं पाणी मिक्स करून ज्याला फेस आलेला आहे त्याच्यामध्ये आपली भिजवलेली साध्या पाण्यातली साडी काढायची आणि आता रिठाच्या पाण्यामध्ये भिजवायला ठेवायची साधारण 10 मिनिटांपर्यंत. साडी संपूर्ण भिजेल आणि रिठाचं पाणी सगळीकडे छान साडीला लागेल अशा पद्धतीनं ती साडी छान ओली भिजवून ठेवायची. आता फक्त 10च मिनिटं आपल्याला हे साडीच्या बाबतीत करायचंय. जर तुम्हाला अशा पद्धतीनं घरातल्या घरात नैसर्गिकरित्या ब्लाऊज सुद्धा साडीचा ड्राय क्लिनिंग करायचा असेल तर मात्र तो वेगळ्या बादलीमध्ये सेम गोष्ट करा. साध्या पाण्यामध्ये भिजवा. ब्लाऊजचा रंग नेहमी साडीपेक्षा जास्त जातो, कारण की त्याचं कच्चं अस्तर त्याला लागलेलं असतं आणि भरपूर वेळा सिल्कच्या कापडापेक्षा अस्तरातूनच खूप जास्त रंग बाहेर निघतो आणि म्हणूनच त्याला वेगळ्या बादलीमध्ये आधी पाण्यामध्ये भिजवायचं 1-2-3 मिनिटं. त्याच्यानंतर रिठाच्या वेगळ्या सेपरेट पाण्यामध्ये भिजवायचं साडीप्रमाणेच 10 मिनिटं, पण साडी आणि ब्लाऊज वेगवेगळा भिजवायचा आहे. नंबर 9, आता रिठ्याच्या पाण्यामध्ये टबामध्ये भिजवत ठेवलेली साडी 10 मिनिटं पूर्ण व्हायच्या आतच तुमच्या लक्षात येईल की ती अप्रतिम शाईन द्यायला लागलेली आहे. रिठ्याचे सगळ्यात महत्त्वाचे 2 फायदे म्हणजे रिठ्यानं कापड स्वच्छ पण होतं आणि जर असेल तर त्याला ग्लेज पण येते. आणि अशाच पद्धतीनं तुम्ही जर साडी नीट बघितली तर फॉल मात्र आपल्या साडीचा खालच्या बाजूचा सगळ्यात जास्त मळलेला असतो. त्याला अगदी माती लागलेली असते, ऑलमोस्ट काळा पण पडतो, कारण की आपलेच चपला सँडल आपण त्याच्यावरती पाय देत असल्यामुळे सगळीकडे झाडून काढलं जातं आणि म्हणून साडी सगळ्यात जास्त मळलेली असते फॉलच्या बाजूला. अशा वेळेला रिठ्यामध्ये 10 मिनिटांसाठी बुडवलेल्या साडीला थोडासा आपला कपडे घासणीचा जो ब्रश असतो प्लास्टिकचा तो थोडा अशा पद्धतीनं जस्ट घासून काढायचा आणि पुन्हा एकदा साडी त्याच्यामध्ये रिठ्याच्या पाण्यात भिजवायला ठेवून द्यायची. नंबर 10, आता रिठाच्या पाण्यातून साडी काढायची आहे आणि साध्या पाण्यामध्ये पुन्हा एकदा 1-2-3 मिनिटांसाठी ठेवायचे, म्हणजे रिठाचा फेस निघून जाईल. आणि त्या 2 मिनिटांनंतर काय करायचंय? काही करायचं नाही, साडी पिळून काढायची. तुम्हाला साडी पिळण्याचा माझ्यासारखा प्रचंड कंटाळा येत असेल तर एक अप्रतिम आयडिया करू शकता. वॉशिंग मशीनमध्ये फक्त पिळण्यावाली म्हणजे स्पिनची सायकल लावायची 5 मिनिटांसाठी. खूप जास्त मोठी सायकल लावायची नाही आणि ऑफकोर्स आपल्याला ती साडी धुवून पण टाकायची नाहीये, नाहीतर साडी अगदी ओबडधोबड होते. आता पिळून झालेली साडी हातानं पिळा किंवा मशीनमध्ये स्पिन करा, वाळत घालायची आहे. आपली साडी मस्त वाळलेली आहे, तुम्हाला दिसेल अतिशय स्वच्छ झालेली आहे आणि स्वच्छ फक्त झालेली नाही तर जरीला अप्रतिम चमक पण आलेली आहे. फॉल किती अप्रतिम स्वच्छ झालाय बघा. आता ही इस्त्रीला द्यायची. साडी वाळून झाल्यानंतर जसं ड्राय क्लिनिंगच्या दुकानांमध्ये करतात की नंतर त्याला प्रेस करतात, अगदी त्या पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी त्याला इस्त्री करू शकता किंवा इस्त्री करायला बाहेर सुद्धा देऊ शकता जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर. इस्त्री करून झाली की तुम्ही बघू शकता साडी अप्रतिम शाईन, अप्रतिम ग्लेज आलेली असते, स्वच्छ निघालेली असते. फॉल पण त्याचा स्वच्छ निघतो कारण रिठा तेवढा स्ट्रॉंगच असतो आणि तरीही म्हणावा तितका जरीसाठी माइल्ड पण असतो. आणि तुम्ही निरीक्षण करू शकता की आपली जी साडी आहे ती बाहेर ड्रायक्लिनिंगच्या दुकानामध्ये देऊन जे केमिकल्स वापरून जशी ड्रायक्लिनिंग करून येते त्याच्याहून चांगली घरातल्या घरात अशा पद्धतीनं एकच पदार्थ वापरून म्हणजे रिठा वापरून आपण ती नैसर्गिकरित्या अप्रतिम पटापट स्वस्तात मस्त धुवून काढू शकतो, ड्रायक्लिनिंग करू शकतो, शाईन आणू शकतो आणि इस्त्री केली की ती सेम बाहेरून ड्रायक्लिनिंग केल्यापेक्षा चांगली दिसायला लागते. रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याकडे कोणाकडेही वेळ नसतो, धावाधाव होत असते, प्रचंड गडबड असते. अशा वेळेला सुद्धा
एव्हरी सिंगल डे. दररोज कसं क्लासी दिसायचं, आवरल्यासारखं दिसायचं, स्टायलिश दिसायचं, सुंदर दिसायचं याचा मी व्हिडिओ केलेला आहे. तो माझ्या डोक्यावरती किंवा हा व्हिडिओ संपताना तुम्हाला दिसेल. याच्यानंतर तो व्हिडिओ अजिबात बघायला विसरू नका. तोपर्यंत आय लव्ह यू.